Good morning, students. In today's lecture, we see the next phylum, phylum Chordata. In first 10 phylums, till we see the phylum non-chordates. In that, 10 phylums are included. Now, today's lecture, we see the phylum Chordata. Then chordates means what? The chordates have notochord. In chordates, there are vertebral column or notochord is present. That's why these animals are included in the phylum Chordata. Chordates are characterized by presence of cartilaginous notochord, at least in early embryonic stage or early embryonic life, or presence of gill slits in the pharyngeal region. Presence of hollow dorsal nerve cord running throughout the length of body and ventral heart. बघा कॉर्डेट्सची कॅरेक्टरिस्टिक काय आहेत तर त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं तर कार्टिलेजिनस नोटोकॉर्ड जे अगदी एम्ब्रोनिक कंडिशनमध्ये काय असतं नोटोकॉर्ड आर प्रेझेंट. देन प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स फॉर द रेस्पिरेशन इन द फॅरेंजियल रिजन. फॅरेंजच्या रिजनमध्ये फॅरेंजियल रिजनमध्ये काय असतं गिल स्लिट्स आर प्रेझेंट. देन प्रेझेन्स ऑफ हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड जो हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड आर रनिंग थ्रू आउट द लेंथ ऑफ बॉडी अँड व्हेंट्रल हार्ट. व्हेंट्रल हार्ट काय मध्ये काय असतं डॉर्सल नर्व कॉर्ड आर रनिंग थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी. आता हा जो फायलम आहे फायलम कॉर्डेटा इज डिवायडेड इंटू 3 सब फायला. विच वन दे आर फर्स्ट वन फायलम यूरोकॉर्डेटा और ट्युनिकेटा. देन सेकंड फायलम आहे सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा अँड थर्ड आहे व्हर्टिब्रेटा. इन दॅट यूरोकॉर्डेटा अँड सिफॅलोकॉर्डेटा आर कलेक्टिवली कॉल्ड प्रोटोकॉर्डेट्स. म्हणजे काय फर्स्ट डेव्हलप झालेले कोणते यूरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा आर कलेक्टिवली कॉल्ड प्रोटोकॉर्डेट्स. यूरोकॉर्डेटा अँड सिफॅलोकॉर्डेटा आर द प्रोटोकॉर्डेट्स. नाउ वन बाय वन we see the characteristic of this subphylum. Then first we see the subphylum Urochordata or Tunicata. फॉर एक्झाम्पल आहे हार्डमानिया, साल्पा आणि डोलिओलम. यांचे एक्झाम्पल काय आहेत हार्डमानिया, साल्पा आणि डोलिओलम. दीज आर ऑल्सो कॉल्ड ट्युनिकेट्स और ॲसिडियन्स. दॅट्स वाय दिस फायलम इज कॉल्ड ॲज द ट्युनिकेटा. इन दॅट ॲनिमल्स ट्युनिकेट्स are present, acidians. They are exclusively marine because they are found in the marine water. Body is soft and covered by test or tunic which is made up of tunicin. ह्यांची जी बॉडी आहे ती कशाने कव्हर झालेली आहे टेस्ट or tunic which is made up of tunicin. Then notochord is present only in the tail of larva, hence the name is Urochordata. बघा ह्याच्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांच्या ॲनिमल्सच्या टेलमध्ये काय असतं नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो म्हणून त्यांना काय म्हणतात यूरोकॉर्डेटा. यूरो मीन्स टेल. मग नोटोकॉर्ड कुठं प्रेझेंट असतो इन द टेल ऑफ दी लार्वा. नोटोकॉर्ड इज लॉस्ट ड्युरिंग मेटॅमॉर्फोसिस. म्हणजे जेव्हा त्यांचं मेटॅमॉर्फोसिस होतं रूपांतरण होतं तेव्हा काय होतं हा नोटोकॉर्ड काय होतो लॉस्ट होतो. फॅरिंग्स हॅज मेनी गिल स्लिट्स. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. फॅरिंग्समध्ये काय असतात तर गिल स्लिट्स असतात फॉर द रेस्पिरेशन. देन closed circulatory system is present means blood is flowed through the arteries and veins through the different organs of the body. आणि डेव्हलपमेंट कशी आहे यांची इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. देन सेकंड आहे सबफायलम सिफॅलोकॉर्डेटा. सिफॅलोकॉर्डेटाचं एक्झाम्पल आहे ॲम्फिऑक्सिस और लॅन्सलेट्स. यांनाच काय म्हणायचं ब्रॅकिओस्टोमा. हेच काय बेस्ट एक्झाम्पल आहे सिफॅलोकॉर्डेटाचं ॲम्फिऑक्सिस. आता याची कॅरेक्टरिस्टिक काय आहेत बघा. दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन मीन्स हॅबिटेट काय आहे ते वेअर दे आर फाउंड इन दी मरीन वॉटर म्हणून दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज लॅन्सलेट विच आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल्स दॅट रेअरली एक्सीड 5 सेंटीमीटर इन लेंथ. हे कशा आहेत लॅन्सलेट्स म्हणतात त्यांना का तर बिकॉज दीज आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल्स दॅट रेअरली एक्सीड्स 5 सेंटीमीटर इन लेंथ. हे काय करतात 5 सेंटीमीटर इन लेंथ काय आहेत एक्सिड्स करतात. म्हणजे हे किती सेंटीमीटरचे ॲनिमल्स आहेत अबाउट 5 सेंटीमीटर लेंथ. देन लँडस्लेट्स पार्टली लाईव्ह ब्युरिड इन सॉफ्ट मरीन सेडिमेंट्स. नोटोकॉर्ड एक्सटेंड थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी अँड प्रेझेंट थ्रू आउट द लाईफ. आता हे जे लँडस्लेट्स आहेत ते काय करतात पार्टली लाईव्ह ब्युरिड इन सॉफ्ट मरीन सेडिमेंट्स. जे सेडिमेंट्स सॉफ्ट मरीन सेडिमेंट्स आहेत तिथं ते काय करतात ब्युरिड होतात. देन नोटोकॉर्ड एक्सटेंड्स थ्रू आउट द लेंथ ऑफ बॉडी अँड प्रेझेंट थ्रू आउट द
लाईफ. म्हणजे ह्यांच्यामधला जो नोटोकॉड आहे तो एक्सटेंड होतो, म्हणजे जसं जसं बॉडीची डेव्हलपमेंट होते तसं तसं नोटोकॉड काय होतो, डेव्हलप होतो थ्रू आउट द लाईफ. देन मायोटोम्स, मायोटोम्स म्हणजे काय, मसल्स ब्लॉक्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत. देन पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट. देन क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. इन दॅट ॲनिमल्स देअर इज सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज्ड. देन ब्लड इज विदाउट पिगमेंट. ह्यांच्यामध्ये जे हे आहेत ब्लड आहे ते काय आहेत, विदाउट पिगमेंट आहे. बघा इथं डायग्राम दाखवलेली आहे ॲम्फिऑक्सची म्हणजे सिफॅलोकॉर्डेटा. याच्यामध्ये बघा ॲनस आहे, पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट. देन मायोटोम्स आहेत, नोटोकॉड आहे बघा हा प्रेझेंट, डॉर्सल हॉलो नर्व कॉड आहे, फॅरिंग्स आहे, गिल स्लिट्स आहेत, मिडगट डायव्हर्टिक्युलम, ॲट्रिपोर, देन मायोटोम्स आणि ब्युकल सिराय आणि वेस्टिब्यूल. देन थर्ड सबफायलम आहे वर्टिब्रेटा. वर्टिब्रेट म्हणजे काय, ह्यांनाच म्हणतात क्रॅनिएटा, म्हणजेच काय विथ स्कल, ज्यांच्यामध्ये स्कल प्रेझेंट असतो ब्रेनच्या बाजूनं. आपल्या बॉडीमध्ये कसं ब्रेनमध्ये स्कल प्रेझेंट आहे तसंच काय त्यांना म्हणतात क्रॅनिएटा, स्कल इज प्रेझेंट. देन इन दिस कॉर्डेट्स नोटोकॉड इज रिप्लेस्ड बाय कार्टिलिजिनस ऑर बोनी व्हर्टिब्रल कॉलम. ह्यांच्यामध्ये बघा जो नोटोकॉड आहे ते कशाने रिप्लेस झालेला आहे, तर व्हर्टिब्रल कॉलम किंवा कार्टिलिजिनस ऑर बोनी असलेल्या व्हर्टिब्रल कॉलमने रिप्लेस झालेला आहे. मग ह्यांच्यामध्ये पुन्हा दोन डिवाइड होतात, दोन डिव्हिजन्स आहेत, अग्नॅथोस्टोमाटा आणि ज्ञॅथोस्टोमाटा. अग्नॅथोस्टोमाटा म्हणजे काय, इन दॅट ॲनिमल जॉज आर अब्सेंट अँड ज्ञॅथोस्टोमाटा मीन्स जॉज आर प्रेझेंट. हे काय डिव्हिजन आहे. नंतर सबफायलम वर्टिब्रेटाचे डिव्हिजन आहेत, अग्नॅथोस्टोमाटा आणि ज्ञॅथोस्टोमाटा. त्यातला आपण फर्स्ट बघूया अग्नॅथोस्टोमाटा. अग्नॅथोस्टोमाटा म्हणजे इन दिस ॲनिमल्स जॉज आर अब्सेंट, म्हणजे माऊथचा पार्ट तर असणार आहे पण जो जबडाचा भाग असतो तो काय असतो, अब्सेंट असतो. दिस डिव्हिजन इन्क्लूड्स द लोएस्ट ऑर मोस्ट प्रिमिटिव्ह व्हर्टिब्रेट्स. ह्यांच्यामध्ये काय होतं या डिव्हिजनमध्ये, जे लोएस्ट आणि मोस्ट प्रिमिटिव्ह व्हर्टिब्रेट्स आहेत ते इन्क्लूड होतात. विच आर विदाउट जॉज, ह्यांच्यामध्ये काय जॉज आर अब्सेंट. दे इन्क्लुडेड ओनली वन क्लास ऑफ लिव्हिंग व्हर्टिब्रेट्स. ह्यांच्यामध्ये एकच क्लास आहे तो म्हणजे सायक्लोस्टोमाटा. एकच क्लास येतो अग्नॅथोस्टोमाटामध्ये, तर क्लास कोणता आहे, सायक्लोस्टोमाटा. त्याचं एक्झाम्पल काय आहे, लॅम्प्रे किंवा पेट्रोमायझन, सी लॅम्प्रे किंवा पेट्रोमायझन. आता सायक्लो म्हणजे काय, तर सायक्लो म्हणजे सर्क्युलर, स्टोमा म्हणजे माउथ. मग या ज्या ॲनिमल्सचं माउथ आहे ते कसं आहे, सर्क्युलर आहे. देन सायक्लोस्टोम्स आर जॉलेस अँड ईल लाईक ॲनिमल. बघा ह्या डायग्राममध्ये सी लॅम्प्रेमध्ये ईल लाईक ॲनिमल आहे. देन यांची बॉडी कशी आहे, सॉफ्ट स्मूथ कंटेनिंग युनिसेल्युलर म्युकस ग्लँड बट नो स्केल. ह्यांच्यामध्ये काय असतात, युनिसेल्युलर म्युकस ग्लँड्स आर प्रेझेंट बट स्केल्स आर अब्सेंट. वरती जे माशावरती कसे स्केल्स असतात तसे स्केल्स काय अब्सेंट आहेत. मीडियन फिन्स आर प्रेझेंट बट पेड फिन्स आर अब्सेंट. आता मीडियन म्हणजे काय मधली, आणि पेड म्हणजे ज्या बाजूच्या ज्या फिन्स असतात त्या काय असतात, अब्सेंट असतात. देन दे आर एक्टोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट म्हणजे काय, दे आर सक द ब्लड्स, म्हणजे त्यांच्या त्या जे माउथचा पार्ट आहे त्याच्यावरून काय करतात, ते सर्क्युलर माउथ ते काय करतात, सक द पॅरासाइट, म्हणजे जो पॅरासाइट असेल त्याच्यात काय करतो, ब्लड सक करून त्याच्यावरती ते डिपेंड्स असतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, एक्टोपॅरासाइट. दे हॅव सकिंग अँड सर्क्युलर माउथ विदाउट जॉज, क्रॅनियम अँड व्हर्टिब्रल कॉलम मेडअप ऑफ कार्टिलेज. बघा हे जे आहे सकिंग पार्ट कुठला आहे, माउथचा पार्ट आहे, तो कसा आहे, विदाउट जॉ. दे हॅव सकिंग अँड सर्क्युलर माउथ विदाउट जॉज. त्यांच्यामध्ये माउथ कसं आहे, सकिंग आहे आणि सर्क्युलर आहे, तर ते काय विदाउट जॉज आहे. आणि यांच्यामध्ये क्रॅनियम अँड व्हर्टिब्रल कॉलम मेडअप ऑफ कार्टिलेज. आता आपल्या कानाचा जो भाग आहे तो कसा आहे, कार्टिलेजचा बनलेला आहे, त्याच्यामध्ये बोन्स आहेत नाही आहे, तर काय कार्टिलेज आहे. देन क्रॅनियम म्हणजे स्कलचा जो भाग आहे तो, अँड व्हर्टिब्रल कॉलम आर मेडअप ऑफ कार्टिलेज. तर व्हर्टिब्रल कॉलमचा पार्ट काय कार्टिलेजने बनलेला असतो. त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये स्टमक काय असतं, अब्सेंट असतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम लॅक स्टमक. देन रेस्पिरेशन ऑकर्स बाय 6 to 15 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स. आता ह्यांच्यामध्ये रेस्पिरेशनसाठी काय असतात, गिल स्लिट्स आर प्रेझेंट. दीज आर 6 to 15 पेअर्स. गिल स्लिट्स आर विदाउट ऑपरक्युलम. ऑपरक्युलम म्हणजे जो वरचा भाग असतो गिलच्या वरती प्रोटेक्शनसाठी, त्याला काय म्हणायचं, ऑपरक्युलम, जसा फिशमध्ये असतो तसा. तर गिल स्लिट्स आर विदाउट ऑपरक्युलम. देन हार्ट इज 2 चेंबर्ड विथ 1 ऑरिकल अँड 1 व्हेंट्रिकल. ह्यांच्यातलं जे हार्ट आहे ते कसं आहे, 2 चेंबर्ड आहे, म्हणजेच एक ऑरिकल आहे आणि एक व्हेंट्रिकल आहे. देन गोनॅड्स इज सिंगल, लार्ज अँड विदाउट गोनोडक्ट. ह्यांच्यातलं जो गोनॅड आहे तो काय सिंगल आहे, लार्ज आहे आणि विदाउट गोनोडक्ट. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल म्हणजे बॉडीच्या बाहेर होतं. दे आर ॲनाट्रॉमस म्हणजे दॅट मायग्रेट फॉर स्प्राउनिंग टू फ्रेश वॉटर फ्रॉम देअर मरीन हॅबिटॅट. आता ॲनाट्रॉमस म्हणजे काय, तर जेव्हा एग ले करण्याची वेळ येते त्यावेळेस काय करतात, हे जे आहेत ते काय करतात, तर
मरीन वॉटरमधून काय करतात, फ्रेश वॉटरमध्ये मायग्रेट करतात, स्प्राउनिंग करतात, म्हणजेच काय मायग्रेशन करतात. मायग्रेट फॉर स्प्राउनिंग म्हणजे अंडी उगवण्याचा जो कालावधी असतो त्यावेळेस काय करतात, ते जे आहे ते मरीन वॉटरमधून कुठे जातात, फ्रेश वॉटर फ्रॉम देअर मरीन हॅबिटॅट, म्हणजे मरीन हॅबिटॅटमधून फ्रेश वॉटरमध्ये ते रिप्लेस होतात, म्हणजे मायग्रेट करतात, त्यालाच म्हणायचं ॲनाड्रॉमस. देन आफ्टर स्पाउनिंग दे डाय विदिन फ्यू डेज. मग नंतर स्पाउनिंग झाल्यानंतर ते काय करतात, मरून जातात काही काळानंतर. आणि लार्वी, मग त्याचा एग्जमधून कशामध्ये, लार्वीमध्ये रूपांतर होतं, मेटामॉर्फॉज अँड देन मायग्रेट टू ओशन. नंतर ते पूर्ण बॉडी डेव्हलप झाल्यानंतर ॲडल्ट नंतर ते कुठं डेव्हलप होतात, नंतर पुन्हा मायग्रेट करतात ओशनमध्ये. इन दिस वे वी सी द डिव्हिजन अग्न्याथोस्टोमाटा. आणि त्याच्यामध्ये क्लास कोणता आहे, सायक्लोस्टोमाटा, एकच क्लास आहे अग्न्याथोस्टोमाटा. आता नंतरचा आहे डिव्हिजन ग्नॅथोस्टोमाटा. ग्नॅथोस्टोमाटा म्हणजे द बॉडी हॅव जॉज, द जॉज आर प्रेझेंट. मग ह्यांच्यामध्ये पुन्हा दोन क्लासेस आहे, सुपर क्लासेस, कोणते, पायसेस आणि टेट्रापोडा. त्यातला पहिला फर्स्ट बघूया आपण, पायसेस म्हणजे फिश वर्गीय जे ॲनिमल्स आहेत ते सगळे इन्क्लुडेड होतात कशामध्ये, पायसेसमध्ये. आता फिश सगळे कुठे असतात, आपल्याला हॅबिटॅट त्यांचा कुठे सांगता येणार आहे, फ्रेश वॉटर किंवा ॲक्वॅटिक ॲनिमल्स. दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. दीज आर पायोकिलोथर्मिक, म्हणजेच काय बघा, बॉडी टेम्परेचर चेंजेस अकॉर्डिंग टू द चेंज इन सराउंडिंग टेम्परेचर. म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत ते काय कोल्ड ब्लडेड आहेत, म्हणजेच ह्यांच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे त्या वातावरणात जसं जाईल तसं काय होतं, त्यांचं बॉडीचं पण टेम्परेचर काय होतं, चेंज होतं. लॅटरल लाईन सिस्टीम इज प्रेझेंट विच शो प्रेझेन्स ऑफ रिओरिसेप्टर. हे काय सेन्सरी ऑर्गन्स आहेत. रिओरिसेप्टर म्हणजे काय, सेन्सरी ऑर्गन. तर हे काय करतात, लॅटरल लाईन सिस्टीम इज प्रेझेंट फॉर डिटेक्शन ऑफ विच शोज द प्रेझेन्स ऑफ रिओरिसेप्टर. म्हणजे जे लॅटरल लाईन आहेत सेन्सरी ऑर्गन, म्हणजे सेन्स ज्याच्यामुळे होतं ते काय आहेत, रिओरिसेप्टर्स आर प्रेझेंट, पण कुठं, तर लॅटरल लाईनला. देन फॉर डिटेक्शन ऑफ वॉटर करंट लोकोमोशन इज बाय बॉडी मसल्स अँड फिन्स. म्हणजे वॉटर करंट जर डिटेक्ट करायचं असेल तर कशाच्या थ्रू करतात, ते बॉडी मसल्स आणि जे फिन्स आहेत त्यांच्या थ्रू करतात. आता कॉडल फिन ॲक्ट्स ॲज स्टेअरिंग व्हील. आता स्टेअरिंग व्हील म्हणजे ज्या कॉडल फिन आहेत पाठीमागच्या बाजूला जे आहेत त्याचं स्टेअरिंग कसं हलतं आपलं गाड्यांचं, तसं ते करतात, ॲक्टिंग ॲज अ स्टेअरिंग व्हील. एक्झोस्केलेटन इज ऑफ डर्मल स्केल. डर्मल स्केलनं काय असतं, एक्झोस्केलेटन. आता हे बघा, कॉडल ज्या फिन आहेत ह्या डायग्राममध्ये बघा, ज्या कॉडल फिन आहेत ते काय करतात, ॲक्ट ॲज अ स्टेअरिंग ऑफ व्हील. म्हणजे जसं व्हील स्टेअरिंग करतं गाड्यांचं तसं ते काय करतात, त्या पाण्यामध्ये हे करतात. आणि ही लॅटरल लाईन दाखवली बघा ह्याच्यामध्ये, ही मधली जी आहे ती काय, लॅटरल लाईन ॲक्ट ॲज अ रिओरिसेप्टर, म्हणजे शोज प्रेझेन्स ऑफ रिओरिसेप्टर, म्हणजे जे करंट आहेत, सेन्सरी ऑर्गन्स आहेत ते डिटेक्ट करतात. आणि हे जे आहे लोकोमोशन ऑफ मसल्स अँड फिन्स. आता ह्यांच्यामध्ये बघा, हे डॉर्सल फिन आहे, पेल्विक फिन आहे, हे जे ह्याच्यामुळं काय होतं, लोकोमोशन होतं. नंतर बघा, एक्झोस्केलेटन इज ऑफ डर्मल स्केल्स. आता ह्यांच्यामध्ये डर्मल स्केल्स आर प्रेझेंट, म्हणजे ह्या बॉडीच्या वरती काय असतात, डर्मल स्केल्स आर प्रेझेंट. त्याच्यावरून काय असतं, एक्झोस्केलेटन म्हणजे काय, आउटसाईडचं जे आवरण आहे, बॉडीच्या बाहेरचं जे आवरण आहे, स्केलेटनच्या बाहेरचं आवरण. एक्झो म्हणजे काय, बाहेरचं. एंडो म्हणजे आतलं जे आवरण आहे ते कशाने बनलेलं असतं, डर्मल स्केल्सला. आणि एंडोस्केलेटन इज आयदर बोनी ऑर कार्टिलेजिनस. मग हे जे आतलं जे आहे ते बोन्सचं असतं किंवा कार्टिलेज असतं, कार्टिलेजनुसार असतं. आता बघा, हार्ट इज, आता रेस्पिरेशनसाठी काय असतात, गिल्स आर प्रेझेंट. ह्यांच्यामध्ये काय असतात रेस्पिरेशनसाठी, गिल क्लेप्स बघा इथं दाखवले, रेस्पिरेशन फॉर रेस्पिरेशन गिल क्लेप्स आर प्रेझेंट किंवा गिल्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. आणि जे हार्ट आहे, आता आपल्या बॉडीचा जो पुढचा भाग आहे, म्हणजे जो पाठीमागचा भाग आहे त्याला डॉर्सल साईड म्हणतात, आणि जो पुढचा भाग आहे त्याला म्हणायचं वेंट्रल साईड. मग जे हार्ट आहे जे फिशमध्ये, म्हणजे कुठला माउथचा जो पार्ट आहे, माउथच्या भागाला काय असतं, हार्ट इज प्रेझेंट, म्हणजे त्या साईडला त्याला म्हणायचं वेंट्रल साईड. हार्ट ऑलवेज प्रेझेंट शोज ऑफ डिऑक्सिजनेटेड ब्लड, सो इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ व्हिनस हार्ट. म्हणजे ह्या हार्टमध्ये काय असतं, ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड दोन्हींचं काय असतं, एकत्रीकरण झालेलं असतं, म्हणून ह्यांना म्हणायचं व्हिनस हार्ट. म्हणजे जास्तीत जास्त करून ते काय करतं, प्रेझेन्स ऑफ डिऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणून यांना म्हणायचं व्हिनस हार्ट. ह्यांचं हार्ट कसं आहे, व्हिनस हार्ट. आणि हे जे हार्ट आहे ते किती, 2 चेंबर्ड आणि वेंट्रल इन पोझिशन. ह्यांची पोझिशन कुठं आहे, वेंट्रल साईडला, म्हणजे माउथच्या बाजूला. दे हॅव वेल डेव्हलप्ड ब्रेन विथ लार्ज ऑल्फॅक्टरी लोब्स. ह्यांच्यामध्ये जे ब्रेन आहे तो कसा आहे, वेल डेव्हलप झालेला आहे. आणि यांच्यामध्ये जो लोब्स आहेत ते कसे आहेत, लार्ज ऑल्फॅक्टरी लोब्स आर प्रेझेंट. सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे मेल आणि फिमेल आर सेपरेट. देन मोस्ट फिशेस आर ओव्हिपॅरस अँड सम आर व्हिव्हिपॅरस. ओव्हिपॅरस दे ले एग्स अँड some are viviparous. Viviparous means they give birth to the new one, म्हणून यांना म्हणायचं viviparous. आता बघा ह्यांचे क्लास परत आहेत कॉन्ट्रिक्टाइड्स आणि ऑस्टिओक्टाइड्स. आता ह्याच्यामध्ये पुन्हा क्लास आहे, सुपर क्लास
पायसेस इज डिवायडेड इंटू 2 क्लासेस इज बिलो. पहिला आहे कॉन्ट्रिक्टाइस आणि दुसरा आहे ऑस्टियोक्टाइस. त्यातला पहिला आहे क्लास कॉन्ट्रिक्टाइस. कॉन्ट्रिक्टाइस म्हणजे काय? कॉन्ट्रॉन म्हणजे कार्टिलेज आणि इक्टाइस म्हणजे फिश, म्हणजे ज्या फिशेस म्हणजे कार्टिलेज इज प्रेझेंट त्या ॲनिमल्सला काय म्हणायचं? कॉन्ट्रिक्टाइस. फॉर एक्झाम्पल काय बघा, स्क्वॅलिओडॉन म्हणजे डॉग फिश, प्राइस्टिस म्हणजे सॉफिश, इलेक्ट्रिक रे, कॉमन स्केट, हॅमर हेडेड शार्क. ह्यांच्यामध्ये बघा हे एक्झाम्पल आहेत. कोणते कोणते? इलेक्ट्रिक रे आहे, कॉमन स्केट आहे आणि हॅमर हेडेड शार्क आणि स्क्वॅलिओडॉन महत्त्वाचा. इथे एक्झाम्पल बघा दाखवले ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये. स्क्वॅलिओडॉन ह्याच्यामध्ये बघा आईज, माउथ, डॉर्सल फिन आहे, डॉर्सल वरच्या साईडला, लॅटरल लाईन आहे, कॉडल फिन्स आहेत, पेल्विक फिन, मेडियन, व्हेंट्रल फिन आहे, गिल क्लिप्स आहेत, माउथ इज प्रेझेंट. आता याची कॅरेक्टरिस्टिक काय आहेत बघा. कॉन्ट्रिक्टाइस इन्क्लूड द ॲनिमल इन विच एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस. म्हणजे ह्यांचं एंडोस्केलेटन कशाने बनलेलं आहे? कार्टिलेजचं बनलेलं आहे, म्हणून यांना काय म्हणायचं? कार्टिलेजिनस फिशेस. These are exclusively marine because they found in the marine water. Then exoskeleton is formed of placoid scale. आता ह्यांचे जे एक्झोस्केलेटन आहे ते कशाने? प्लॅकॉइड स्केलनं. जे वरती जे खवल्यासारखा आकार असतो त्याला म्हणायचं प्लॅकॉइड स्केल्स. टीथ आर मॉडिफाईड प्लॅकॉइड स्केल विच आर बॅकवर्डली डायरेक्टेड. माउथ इज व्हेंट्रल इन पोझिशन. व्हेंट्रल म्हणजे काय? आपली पुढची जी बाजू आहे ती काय? व्हेंट्रल पोझिशन. देन देअर इज सिंगल डॉर्सल फिन अँड 2 पेअर ऑफ लॅटरल फिन्स, पेल्विक, पेक्टोरल अँड पेल्विक. बघा पहिली काय? डॉर्सल फिन, सिंगल डॉर्सल फिन. इथं वरती बघा दाखवले डायग्राममध्ये, ही आहे डॉर्सल फिन आणि हे पेक्टोरल आणि पेल्विक फिन. आणि 2 पेअर्स ऑफ लॅटरल फिन्स जे आहेत ते कशा आहेत? पेक्टोरल आणि पेल्विक फिन. देन कॉडल फिन इज हेटेरोसेरिकल. म्हणजे कॉडल फिन बघा ह्यांच्यामध्ये कसे आहेत? असिमेट्री आहे. ते एकसारखे आहेत का? दोन्ही साईड जरा बघितल्या तर ते काय आहेत? असिमेट्रिकल आहेत. 5 to 7 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट. आता ह्यांच्यामध्ये ज्या गिल स्लिट्स आहेत ते कसे आहेत? 5 to 7 पेअर्स. देन दे आर नॉट कवर्ड बाय ऑपरक्युलम. ह्यांच्यावरती जे ऑपरक्युलम आहे बघा, ज्या गिल स्लिटच्या वरती जे आवरण असतं त्याला म्हणायचं ऑपरक्युलम, तर ते ॲब्सेंट असतं. दे आर नॉट कवर्ड बाय द ऑपरक्युलम. Then air bladder is absent, hence these fishes need to swim constantly so that they do not sink. ह्यांच्यामध्ये एअर ब्लॅडर ॲब्सेंट असल्यामुळे ते काय करतात? स्विम करण्यासाठी, कॉन्स्टंटली स्विम करण्यासाठी ते सिंक करत नाही. डू नॉट सिंक. फिशेस नीड टू स्विम कॉन्स्टंटली सो दॅट दे डू नॉट सिंक, म्हणून हे सिंक करत नाही. बघा दे आर प्रिडेटरी फिशेस, म्हणजे ते प्रिडेटरला, भक्षक जे आहेत ते खातात. देन सम ऑफ देम हॅव इलेक्ट्रिक ऑर्गन्स. ह्यांच्यामध्ये काय असतात? इलेक्ट्रिक ऑर्गन असतात. टॉर्पिडो, फॉर एक्झाम्पल टॉर्पिडोमध्ये काय असतात? इलेक्ट्रिक रे. अँड सम हॅव पॉयझन स्टिंग. म्हणजे ह्यांच्यामध्ये जर भक्षक पकडायचं असेल तर ते आपलं पॉयझन त्या ह्याच्यावरती करतात आणि ते भक्षक हे करतात, प्रिडेटर खातात. एक्झाम्पल ट्रायगॉन म्हणजे स्टिंग रे ॲज ऑर्गन ऑफ अफेन्स अँड डिफेन्स. म्हणजे आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ते काय करतात? यांच्यामध्ये अफेन्स आणि डिफेन्स असे ऑर्गन प्रेझेंट असतात. स्टिंग रे किंवा पॉयझनस स्टिंग्स असतात ह्यांच्यामध्ये बघा, इलेक्ट्रिक ऑर्गन्स असतात. मग हे काय करतात? अफेन्स आणि डिफेन्ससाठी उपयोग होतो यांचा. देन मेल कॉप्युलेटरी ऑर्गन कॉल्ड क्लॅस्पर्स आर प्रेझेंट. ह्यांच्यामध्ये काय असतात? मेल कॉप्युलेटरी ऑर्गन जे कॉप्युलेशनसाठी ऑर्गन प्रेझेंट असतो त्याला म्हणायचं क्लॅस्पर. देन फर्टिलायझेशन इज इंटरनल, म्हणजे बॉडीच्या आतमध्येच फर्टिलायझेशन होतं. आणि मेनी ऑफ देम आर विव्हिपॅरस. ह्याच्यातले काय आहेत? काय विव्हिपॅरस आहेत, म्हणजे दे गिव्ह बर्थ टू द न्यू यंग वन. देन सेकंड आहे क्लास ऑस्टियोक्टाइस. ऑस्टियोक्टाइस म्हणजे बोन्स. त्यांचं जे बॉडी आहे त्यांनी कशाने बनलेलं आहे? एंडोस्केलेटन बोननी बनलेलं आहे, म्हणून यांना काय म्हणायचं? बोनी फिशेस और ऑस्टियोक्टाइस. म्हणजे तुम्हाला एका माझ्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, द सेकंड बोनी फिशेस मीन्स वॉट ऑर इन विच क्लास आर इन्क्लुडेड ऑस्टियोक्टाइस. देन त्याचे एक्झाम्पल काय आहेत? बॉम्बी डक, लंग फिश आणि प्रोटोप्टेरस और लेपिडोस्टेसिरेन. आता ह्याचे जे आहेत ह्याचे 1 by 1 आपण कॅरेक्टरिस्टिक बघूया. ह्याचे जे एक्झाम्पल आहेत काय? ते एक्झोसिटक्स म्हणजे काय? फ्लाइंग फिश. देन हिप्पो कॅम्पस, सी हॉर्स म्हणजे सी सारखा त्याचं जे आहे सी हॉर्स सारखं दिसतं बघा, इथं डायग्राममध्ये आहे. देन पॉम्फ्रेट, लोबिओ रोहिटा म्हणजेच रोहू, कटला, क्लॅरियस म्हणजे मगूर, ॲक्वेरियम फिशेस म्हणजे जे ॲक्वेरियमसाठी यूज करतात ते कसे असतात? ऑस्टियोक्टाइसमध्ये येतात. देन बेटा म्हणजे फायटिंग फिश. देन टेरोफायलम, अँगल फिश, ह्याला म्हणायचं अँगल फिश. आता 1 by 1 वी सी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दीज फिशेस. आता ह्याचे बघा कॅरेक्टरिस्टिक काय आहेत? ऑस्टियोक्टाइस इन्क्लुडेड फिश इन विच बोनी एंडोस्केलेटन इज प्रेझेंट, हेन्स कॉल्ड ॲज बोनी फिशेस. म्हणूनच यांना बघा ह्यांचं जे एंडोस्केलेटन आहे मेडअप ऑफ बोन्स. द एंडोस्केलेटन इज मेडअप ऑफ बोन्स, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज द बोनी फिशेस. दीज आर ॲक्वॅटिक, प्रेझेंट इन बोथ फ्रेश अँड मरीन वॉटर्स. ते कशा आहेत? ॲक्वॅटिक म्हणजे ते दोन्ही पण वॉटरमध्ये आढळतात. प्रेझेंट इन दी
फ्रेश अँड मरीन वॉटर्स. देन एक्झोस्केलेटन इज फॉर्म्ड ऑफ सायक्लोइड अँड टिनॉइड स्केल. ह्यांच्यामध्ये जे एक्झोस्केलेटन आहे त्यांच्यामध्ये काय सायक्लोइड आणि टिनॉइड स्केल्स आर प्रेझेंट. देन फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. दीज फिशेस आर ओविपॅरस म्हणजे दे ले एग्स. आता यांच्यातली जी टेलफिन आहे जो बघा ह्या आकृतीमध्ये ही जी टेलफिन आहे ही टेलफिन काय सिमेट्रिकल आहे म्हणजे 2 इक्वल लोब्सनं बनलेले आहे. द टेलफिन इज फॉर्म्ड बाय 2 इक्वल लोब्स म्हणजेच होमोसिरल म्हणजेच काय सिमेट्रिकल आहे. माउथ इज मोस्टली टर्मिनल इन पोझिशन. माउथ कुठं आहे टर्मिनल पोझिशन. हे बघा माउथ. देन आईज. देन ऑपरक्युलम आर प्रेझेंट. 4 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट. इथं जे आहेत काय 4 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट अँड कवर्ड विथ ऑपरक्युलम. हा बघा ऑपरक्युलमचा भाग आहे म्हणजे इथं आतमध्ये जो आहे तो 4 पेअर ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट. देन एअर ब्लॅडर इज प्रेझेंट टू मेंटेन बायोन्सी. म्हणजे बघा जे म्हणजे खाली पाण्यात डुबू नये म्हणून काय करतात त्याच्यामध्ये एअर ब्लॅडर इज प्रेझेंट म्हणजे ते मायग्रेट करू शकतात तिथून म्हणजे ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणावरून जाऊ शकतात. मग ह्यांच्यामध्ये एअर ब्लॅडर आर प्रेझेंट टू मेंटेन बायोन्सी म्हणजेच काय पाण्यामध्ये डुबण्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्यामध्ये काय असतात एअर ब्लॅडर आर प्रेझेंट. अँड क्लॅस्पर्स आर अब्सेंट. क्लॅस्पर्स काय फर्टिलायझेशनसाठी लागणार कॉप्युलेटरी ऑर्गन आहे कॉप्युलेशनसाठी ते काय असतात ह्या फिशेसमध्ये ॲब्सेंट असतात. देन फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. देन फिशेस आर ओविपॅरस मीन्स दे ले एग्स. ह्याच्या बघा डायग्राममध्ये बघा एक्झोसिटस आहे हिप्पोपोटॅमस म्हणजे काय सीहॉर्स आहेत. हे काय सगळे ॲनिमल कटला रोहू एक्झोसिटस हिप्पोपोटॅमस ॲनिमल्स फ्रॉम ऑस्टिओक्स आहेत. म्हणजे बघा आपण बघितलं की सेकंड जो फायलम आहे कॉर्डेटा. कॉर्डेटाचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे सब फायलम युरोकॉर्डेटा. देन सिफॅलोकॉर्डेटा अँड वर्टिब्रेटा. वर्टिब्रेटामध्ये काय पुन्हा डिव्हिजन्स आहेत अग्न्याथोस्टोमाटा आणि ज्ञाथोस्टोमाटा. अग्न्याथोस्टोमाटा म्हणजे मध्ये काय आहेत सायक्लोस्टोमाटा एकच क्लास आहे. नंतर सुपर क्लास ह्याच्यामध्ये ज्ञाथोस्टोमाटामध्ये सुपर क्लास आहेत पायसेस आणि वर्टिब्रेटा सॉरी टेट्रॅपोडा. पायसेस आणि टेट्रॅपोडा. मग आपण इथपर्यंतच बघूया. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.